Hey
दे 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 ना दे ना दे ना दे पावनिया भक्तनाथा पावनिया भक्तनाथा पावनिया भक्तनाथा पावनिया भक्तनाथा नाथ पावनिया भक्तनाथा पावनिया भक्तनाथा पावनिया भक्तनाथा पावनिया भक्तनाथा पावनिया भक्तनाथा पावनिया भक्तनाथा सोये किए आपुले कांता सोये किए आपुले कांता जेतन पाहे भागे पुणे जेतन पाहे भागे पुणे ना सोये आपुले कांता सोये आपुले कांता जेतन पाहे मागे पुणे वेतन पाय मागे पुढे पावनिया भक्तनाथा पावनिया भक्तनाथा पावनिया भक्तनाथा पावनिया भक्तनाथा पावनिया भक्तनाथा पावनिया भक्तनाथा सोये किए आपुले कांता सोये किए आपुले कांता जेतन पाहे मागे पुढे जेतन पाहे मागे पुढे सोये आपुले कांता सोयरे आपुले कांता जेतन पाय मागे पुढे जेतन पाय मागे पुढे उदार त्रिभुवन दोघे उदार त्रिभुवन दोघे उदार उदार त्रिभुवन धोकने 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 उदार 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 त्रिभुवन दोकनेरा दोकने 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 उदार उदार
त्रिभुवन 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 तोकड़ी 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 उदार 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 त्रिभुवन गगन सारी दधि धम धम गगरी गरी गरी सा सा गरे सा सा रे सा सा ga 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 ma 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 ga ma da 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 ma da ni 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 da ni sa ma da ni sa 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 ga 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 ma 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 ga ma da 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 ma da ni 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 da ni sa ma da ni sa 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 ga 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 ma 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 ga ma da 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 ma da ni 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 da ni sa ma da ni sa 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 उदार त्रिभुवन तोकड़े आ उदार त्रिभुवन तोकड़े 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 आ आ आ उदार उदार त्रिभुवन तोकड़े 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 क्या बात है उदार त्रिभुवन उदार त्रिभुवन तोकड़े आगे बुढ़े विठ्ठल अरे वाह ताड़ी 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 ताड़ी
ताली वाजवा बोलासाठी वा प्रजंगणात वारकरी शिक्षण संस्था हो जा वा 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 शाबास हॅलो 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 हा हा शाबास हॅलो 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 पाहोनिया भक्तनाता सोय देई आपले कांता देताना पाहे मागे पुढे उद्धार त्रिभुवन थोकडे देणे जयाचे आचाट मनोनी नाम नीलकंठ देताना पाहे मागे पुढे उद्धार त्रिभुवन थोकडे एका जनार्दनी भोळा पाळो जाणे भक्त लळा देताना पाहे मागे पुढे उद्धार त्रिभुवन थोकडे महायोग पीठे तटे भीमरथ्यम परम पुंडलिकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठतमानंद कंदम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगाकार प्रथम नमन पांडुरंगाकार प्रथम
कथेचा विस्तार त्यांच्या कृपाच्या कथेचा विस्तार त्यांच्या कृपाच्या कथेचा विस्तार पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सगळं विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार होणे आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावना चालू चराचरी मी कळा कुसरीत काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची असपर्वावी तुमचा अनुग्रह लादलो पावन चालू चराचरी वसुदेव सतम देवम कंस चानोरे मर्दनम देवकी परमानंदनम कृष्णम वंदे जगद्गुरु शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण हनुमंता राम दूता तुम्हारा शरण शरण हनुमंता शरण शरण जी हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदाव्या सुभटा शूर आणि धीर स्वामिकाचे दुसादर तुका म्हणे रुद्रांजनीचे कुमारा काय भक्तीच्या त्या वाटा मजदाव्या सुभटा आता गानगंधर्व देवता कोकिळ कंठस्वर राका जे कीर्तने वैवासित लोका कायाचे चरण कमली साष्टांग नमन करीत असो जेने धर्माचे तवेला चिबळे तो संभाजी जाण नवळे का अवतरला जयाची कुडी तयाची माझी वाणी तुझे वणी गुण नाम 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 ऐसे रे प्रेमा माझी वाणी वर्णी तुझे गुणनामा ऐसे प्रेम देही कही कळ पाहोन या भक्त नाता सोय देई आपली कांता अभंगनाथ बाबांचा या अभंगाद्वारे नाथ महाराज भक्ताचं भक्ती केल्याच्या नंतर हा विटेवरचा मालक काय देऊ शकतो पाहोन या भक्त नाता सोय देई आपली कांता कांता म्हणजे पत्नी पण ऐका अभंगाच्या पहिल्याच पूर्वार्थात पाहोनिया भक्त नाता इथं भक्तनाथ नाथ महाराज कुणाला म्हण हा महत्वाचा प्रश्न आहे
पाहून या भक्त नाता सोय देई आपली कांता. देताना पाहे मागे पुढे उद्धार त्रिभुवन थोकडे. ए देताना तो माग पाहत नाही पुढं पाहत नाही, पण त्याची तशी भक्ती केली. कारण हे जग त्याने इतकं सुंदर बनवलंय, इतकं सुंदर बनवलंय. कसं बनवलंय सुंदर सांगू? सोन्यासारखं बनवलंय. नुसतं मोकार नाही बोलणार, त्याला पुरावा देणार. ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक 7 वही क्रमांक 32. सोरणाचे मणी केले ते सोनिया सुती ओविले, तैसे म्या जग धरिले सभाई अंतरी. जग कसं बनवलंय? सोन्याच्या सुतात तयार केले आणि सोन्याच्या सुतात ओवले. इतकं सुंदर जग, आणि त्या सुंदर जगात कोण आहे? आपण आहे. देताना पाहे मागे पुढे उद्धार त्रिभुवन थोकडे. देणे जयाचे आचाट. आचाट म्हणजे या शब्दाला सीमा नाही. जेवढे रातचं सकाटे मामांचं पाकिट मिळलं असेल त्याच्या डबल मला दे, त्याला आचाट म्हणायचं. मला हे सांगायचे, देऊ नका मामा बरं का, म्हणजे त्याला आचाट म्हणायचे. देणे जयाचे आचाट. आचाट या शब्दाचा अर्थ ज्याला सीमा नाहीये. ऐका, पण म्हणून नाम नीलकंठ. देवाचा कंठ निळा का झाला हे सगळं विस्तृत चिंतनात सांगून जातो. पण तो इतका भोळा, इतका भोळाय, त्या भक्तानं कशीही त्याची भक्ती केली तरी त्याला तो प्रसन्न होणार म्हणजे होणारच, एवढा तो भोळाय. म्हणून शरण एका नाही एका जनार्दनी भोळा आणि पाळो जाणे भक्त लळा. म्हणजे तो एवढा भोळाय, एवढा भोळाय. तो मग कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीतला आहे, तो राक्षस कुळातला आहे का असं सुद्धा बघत नाही. फक्त त्याची भक्ती पाहतो माय बापू. आणि त्या भक्ताला भक्ती, त्या देवाला त्याची भक्ती आवडल्याच्या नंतर तो विटेवरचा मालक काही पण द्यायला तयार असतो. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर ठेवलेला आहे. उरलेल्या वेळामध्ये माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे विवेचन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल अखंड हरिनाम सप्ताह भागवत पारायण ज्ञानेश्वरी बर. आणि असणारे व्यासपीठ चालक आदरणीय बोधे बाबा, आदरणीय सतीशजी महाराज खोमणे. आता इथं काय झाले माहिती का? इथं ईडीचं ऑफिसर एक आहे, सीबीआयचा एक आहे, आणि दुसरे कुठले अजून मामाचे, म्हणजे असे 3 ऑफिसर इथं. हा, गायन सम्राट मधलं एक ऑफिसर आहे. आता या तिघांच्या मध्ये मी आपला काजवा आहे बरं का. आता माझं आपलं कसं असेल तसं आपलं मानून घ्या बरं का. हा, म्हणजे तुम्ही सांभाळून घेणार मला, कारण मी सगळ्यांचा लाडका आहे. विठ्ठल मृदंगाचार्य पांडुरंग महाराज शिंदे, त्यांची संस्था, सर्व टाळकरी महाराज मंडळी, महादेव महाराज, सगळे महाराज मंडळी, कांताना असतील, परदेशी महाराज असतील, आमचे मामा असतील, बाळू काका असतील, सगळ्यांच्या चरणारविंदावरती साष्टांग प्रणिपात करतो. तुम्हा संत सज्जनांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. साऊंड सिस्टीम अतिशय उत्कृष्ट, यांच्यासाठी एकदा टाळ्या. म्हणजे परत शेवटपर्यंत मला चांगली सिस्टीम देते. ऐका, नाही खरं बोललेलं बरं असतं. ऐका, सगळ्यांच्या पायावरती नतमस्तक होऊन कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. विठ्ठल समाजाला एकत्र करून सगळ्या समाजाची सेवा करणारा असला हा चैत्ररथ राजा होता. कुठल्याही सप्त्यात दान पुण्य, कुठल्याही कार्यक्रमात दान पुण्य करायला तो कमी पडत नव्हता. जसं हे तुम्ही आज भव्य केलंय सगळं, तसं तुम्हाला सांगू का, तुम्ही भाग्यवान आहात. कशामुळं भाग्यवान आहे माहिती का? आज आपण, तुम्ही, आम्ही 375वा वैकुंठ गमन सोहळा आज तुमच्या गावात होतोय. हे आपलं भाग्य. 2 वर्षातनं आपण, 2 वर्षाचे मोठे महामारीतनं आपण वाचलोय, म्हणून आज आपण इथंय. म्हणजे काहीतरी पुण्य आहे. पण ऐका, त्या 2 वर्षाचा कालखंड महाराज
वाईट गेला. तुम्हाला सांगू सप्त्याला तन मन धन सगळं अर्पण केल्याच्या नंतर फलश्रुती काय होते महाराज ऐका. हे एकच वर्ष वारीला दुसऱ्याचा ट्रॅक्टर बहाडुतरी करून सोपान काकाची दिंडीतली लोक जेवायला घरी आणली होती. पुढल्या वर्षी ट्रॅक्टर नवीन आला घरी आणि आता परत दुसरा येतोय. म्हणजे मला मोठीपणा सांगायचा नाही, ही सप्त्यातली दान पुण्य कर्म केलेली फलश्रुती असते बर का महाराज. ऐका मग मला सांगायचे तात्पर्य. मग हा राजा या राजानं आजच्या दिवशी म्हणजे आजच्या एकादशी दिवशी मामा पान नंबर 63 आहे बर का, लक्षात ठेवा. परत तुम्ही कसं होतं मला जाऊन द्या आता नाही काय बोलत. आणि मग तो राजा आजच्या एकादशीचं सर्व महत्व आणि सगळे विधी करत होता. आणि विधी करत असताना झाडाची पूजा केली. तिथं जमदग्नी ऋषींचा पुत्र कोण परशुराम. माझ्या बाईच्या मानानं ध्यानात राहत नाही, जरा आठवण करून द्यायचा. परशुरामांची एक प्रतिकृती तयार करून म्हणजे पुतळे तयार करून तिथं त्याला बसवली. आणि त्यांच्या पाठीमाग आवळा. आवळा स्त्रीलिंगी का स्फुलिंगी? स्त्रीलिंगी आवळा. पण आवळ्याचं झाड स्त्रीलिंगी ब्रह्मदेवाची पुत्री मानली म्हणून तुम्हाला सांगितलं पान नंबर 63 बर का. हे मोकार फेकाफेकी करायची नाही. विठ्ठल याची पूजा केली. पूजा केल्याच्या नंतर दिवसभर कार्यक्रम केला, संध्याकाळी जागर केला. जागर केल्याच्या नंतर तिथं एक पारधी म्हणजे वेद आला. आणि वेदानं आजच्या दिवशीचं महत्व सांगतोय तुम्हाला. त्या वेदानं हे सगळं पाहिलं, पारध्यानं पाहिलं, जागर पाहिलं, भजन पाहिलं, कीर्तन पाहिलं, जेवण पाहिलं, खिचडी सगळं व्यवस्थित होतं, सगळं खाल्लं. पण अनावधान म्हणजे त्याच्या मनात ध्यानात काही नव्हतं. पण त्या दिवशी त्याला काय झालं, या एकादशीचं पावित्र्य पुण्य लाभलं. पुण्य पावित्र्य लाभलं. आणि लाभल्याच्या नंतर काही कालखंडानंतर त्याचा देह अवसान म्हणजे मृत्यू झाला. तो परत विदुरथ नावाच्या राजाच्या पोटी जन्माला, वसुरथ राजा म्हणून जन्माला आला. म्हणजे नुसतं एका एकादशीचं जागराचं पुण्य. एकादश धरली नव्हती म्हणा की, पण रात्रीचं पुण्य त्याला घडलं. परिणाम पारद्याच्या कुळात न जाऊन कुणाच्या कुळात आला, राजाच्या कुळात आला. कशाचं महत्व हे, एकादशीचं महत्व आहे महाराज. मग आज तुमचा जो हा वैकुंठ गमन सोहळा या जगद्गुरु तुकोबराय यांच्या आपण खरोखर भाग्यवान आहे. 2 वर्षे म्हणजे कोरोनाचा काळ महाराज गेला, वाईट गेला, सगळ्यांनी अनुभवला. पण सगळ्यांचं आनंदात दिवस चाललं होतं. पण सगळ्यात वाईट एका जीवाचं लय हाल झालं महाराज, लय हाल झालं. 2 वर्षे लय या जीवाचं हाल झालं. बुक्का नाही, नारळ नाही, हार नाही, जेवण नाही, पाकिट म्हणजे 2 वर्ष. चला विठ्ठल पण तुमच्या माझ्यासाठी या साधू संतांनी अहेलना सहन केल्या, समाजाचं त्रास सहन केला. माय बापू संतांना त्रास झालेला आहे, पण आज आपल्याला तो त्रास होत नाही. किती संतांना सहन करावं लागलं. अरे माझ्या जगद्गुरु तुकोबराय यांची ख्याती वाढत असताना काही कर्मभ्रष्टांनी एका कालिंदी नावाच्या स्त्रीला लावलं होतं महाराज. पण ऐका, संत योगी सामान्य नाहीत महाराज. योगी बोलला तर ते खरंच होणार. पण योगी म्हणजे सामान्य गोष्ट नाही महाराज. योग्याला सहन त्रास करावा लागतो, इतका त्रास सहन करावा लागतो. त्यावेळेस हे सगळं प्राप्त होतं माय बाप. हो, असं कुणाला हे प्राप्त होत नाहीये. आज मला सांगा, आता इथं 3-4 गडी इथं म्हणजे गडी नाहीत बरं का महाराज मंडळी इथं बरं का. हा माफी मागतो, माझं बोलण्यातून होतं कधी कधी, क्षमा असून देत जा बरं का. पण हे सगळे अधिकारी व्यक्ती इथं, एक रामायणाचार्य, एक भागवताचार्य, एक आपल्या तालुक्याचं भूषण गायनाचार्य, काय बरं का, ज्याचं हाय त्याचं हायच म्हणायचं महाराज. त्याला ते आपल्याकडे ते नाही, उगत त्याचे संकट दुसऱ्या खेळून ऐका. म्हणजे यांनी सुद्धा त्याग केलेला आहे महाराज.
यांनी सुद्धा तेवढी घासलेली, त्यावेळेस त्यांना भगवंताने तेवढी कृपा केली. कृपा देव असा कधी कुणाव करत नाही. मग ज्या जगद्गुरु तुकोबारायांवरती एवढे मोठे संकट समाजाने आणली, परवाच एक मी राऊत महाराजांची क्लिप वाचली बरं का, महादेव महाराज राऊतांची. फडकरी सगळे फडकरी जेवढे असतील तेवढे 1950 ते 51 साली पंढरपूरमध्ये जमले. कुठं जमले? पंढरपूरमध्ये जमले. आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही जे अभंग लिहिलेत ते तुम्ही कीर्तनाला का घेत नाही? आम्ही जे अभंग लिहिलेत ते तुम्ही कीर्तनाला का घेत नाही? त्यावेळेस सगळे फडकरांनी सांगितलं, म्हणजे ज्यांनी इथून पुढे तुमचे अभंग आम्ही घेऊ. कोणी ज्याला जसं योग्य वाटेल तशी उत्तरं दिली. पण ऐका, सगळ्यात शेवट भगवान बाबा उठले आणि भगवान बाबांनी सांगितलं, भगवान बाबा म्हणजे तिकडले, मला बी तिकडे जाऊन थोडस ऐका. हा, भगवान बाबांनी सांगितलं, ज्या जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग 14 दिवस पाण्यात राहून जसे ना तसे म्हणजे कोरे निघाले, तुम्ही लिहिलेले अभंग 14 तास फक्त पाण्यात ठेवा आणि जसे ना तसे दाखवा. कीर्तनाला तुमचे अभंग घेऊ. जडी दगडा सहित बालाजीच्या दारी गेल्या राजा, जैच्या दारी गेल्या राजा, जैच्या दारी गेल्या राजा. जडी दगडा सहित बालाजीच्या दारी गेल्या राजा, जैच्या दारी गेल्या राजा, जैच्या दारी गेल्या राजा. म्हणजे लाह्या जशा तरतात तशा कोऱ्या फट निघल्या महाराज. म्हणजे सामर्थ्य माझ्या जगद्गुरु तुकोबाराय यांच्यात किती. आणि त्या जगद्गुरु तुकोबारायांना 65 लाखाच्या जहागिरीचं वाटोळ करून तुमच्या माझ्यासाठी पवित्र असा ग्रंथ, तुमचे माझे माते जाग्यावरती राहोत म्हणून गाता तुम्हाला दिला. अरे ज्या ज्ञानेश्वरजी महाराजांना समाजाने एवढ्या दुःखाच्या खाईत लुटलं, काय अधिकार आहे? किती ज्ञानी ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानाला सीमा नाही महाराज. पण त्याच ज्ञानेश्वर महाराजांना त्यावेळेस सुद्धा काही कर्मभ्रष्ट लोक होती महाराज. ऐका, त्यावेळेस सुद्धा काही कर्मभ्रष्ट लोक होती. त्याच ज्ञानेश्वर महाराजांना इंद्रायणीच्या डोहावरती आल्यावरती खाडकीने एक चापट विसोबा काकांनी मारली. मारल्याच्या नंतर इंद्रायणी बाटवायला आला का रे संन्याशाच्या कार्ट्यानं? हाणा ज्ञानाला. 10-15 लोक होती त्या ठिकाणी महाराज. 10-15 लहान मुलं होती. ज्ञानोबारायांच्या अंगावरती चिकोल टाकला. चिकोल टाकल्याच्या नंतर कसे तरी माझे ज्ञानेश्वर महाराज घराकडे सिद्ध बेटाकडे निघाले. आणि सिद्ध बेटाकडे निघाल्याच्या नंतर रडत होते. 5 वर्षाची मुक्ताबाई होती. आणि मुक्त्याने सांगितलं, दादा कुणी मारलं रे तुला? त्यावेळी सिद्ध बेटाकडं ज्ञानेश्वरजी महाराज गेले आणि आईला आवाज आला की आपला मुलगा रडतोय. कवळ गाल होता माझ्या ज्ञानेश्वर महाराजांचा. 5 बोट उठली महाराज. आणि 5ही बोट उठल्याच्या नंतर आईनं महाराजांना बिलगून घेतलं आणि मोठ्यानं हंबरडा फोडला. आपल्याला या आळंदीमध्ये उद्धळ मातेने जगता येईल का नाही? दोष आमचा नाही, या दोष आमच्या मुलांचा नाही, दोष आमचा आहे. सजा आम्हाला व्हायला पाहिजे महाराज, सजा आम्हाला व्हायला पाहिजे. विठ्ठलबंत हात रडत होते, हुंदके देत होते. उठा धनी, हे आळंदीकर आपल्याला न्याय देणार नाही, हे आळंदीकर आपल्याला न्याय देणार नाही. तुम्ही पैठणला जावं आणि पैठणला गेल्याच्या नंतर त्या धर्मपीठाकडून न्याय मागावा. धर्मपीठानं न्याय देत. धर्मजल आळंदी ते पैठण किती अंतर आहे महाराज? सोपी गोष्ट आहे का? आता 4 चाकीने जायचं म्हणलं तरी नको होते आपल्याला. आणि धर्मजल केलं धर्मपीठापुढं. त्यावेळी सुद्धा लय विद्वान लोक होती महाराज, लय विद्वान होते. परमार्थात एक सांगू का महाराज, आयुष्यात परमार्थात कधी अहंकार आणि कधी गर्व येऊन द्यायचा नाही. परमार्थात आल्याच्या नंतर ज्याचे डोळे आणि मन साप, त्याच्या पाठीमाग पंढरपुरातला बाप. लक्षात ठेवा. नाहीतर ज्याचे डोळे पापी मन पापी, त्याच्या पाठीत यमाची काठी.
लक्षात ठेवा. म्हणजे परमार्थात आल्याच्या नंतर आयुष्यात कधी गर्व करायचा नाही. आणि परमार्थात आल्याच्या नंतर पण त्यावेळेस धर्मपीठासमोर ज्यावेळेस विठ्ठलपंत गेले त्यावेळेस मी ओळख करून द्यावा लागली. ओळख करून द्यावा लागली. माझ्या ज्ञानेश्वरजी महाराजांच्या वडिलांना ओळख करून द्यावा लागली. मी विठ्ठलपंत. येण्याचं कारण काय? आम्ही संसार केला. संसार करून पुन्हा संन्यास आश्रम घेतला आणि गुरूंच्या सांगण्यावरून श्रीपाद स्वामींच्या सांगण्यावरून पुन्हा मी संसार केला. महाराज आम्हाला 4 पुत्र झाले पण आमच्या मुलांच्या मुंजी होत नाहीयेत. आमच्या मुलांना उजळ मात्यानं आळंदीत फिरून देता येत नाहीये. याच्यासाठी मला न्याय हवाय. न्याय. धर्मपीठावाल्यांनी सांगितलं अरे असा अपराधच आजपर्यंत कुणी केला नाही. तुम्हाला एकच सजा होईल आणि ती म्हणजे देहांत प्रायचित्त करावं लागेल. काय सामर्थ्य आहे महाराज. आज तुम्ही आम्ही दिंडीला जाणारी माणसं. आज ज्ञानेश्वर महाराजांचे नावाचे अक्षर किती इथं? 4 अक्षर आहेत. पण ही जरी 4ही अक्षर जर तुम्ही मुखाने बोलला तरी ब्रह्मपदी ठाव आहे. गुरुवारच्या वाराच्या अभंगतेत महाराज आणि जो ही 14 अक्षरे ऐकिल कर्ण विकारे त्याला प्रत्यक्ष ज्ञानेश्वर भेट देईल. सोपे आहेत महाराज पण आपण ते मग एवढे दुःख हवेला ना माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी एवढ्या सहन कराव्यात. आणि त्यांच्याच वडिलांना देहांत प्रायचित्त करण्याची शिक्षा द्यावी. आणि देहांत प्रायचित्ताची शिक्षा स्वीकारली मायबापू. आणि दर मजल करत पुन्हा आळंदीत आले. आणि आळंदीत आल्याच्या नंतर पत्नीला वाटलं आपले पती आलेत. आता रुक्मिणी आईसाहेब हातात तांब्या घेऊन धनी आला वाटतं. दमून आला असाल पाणी घ्या जेवायला बसा. ए रुक्मिणी आता माझी तहान गेली आणि माझी भूक सुद्धा गेली. मला भूक पण नाहीये आणि तहान पण नाही. मी इकडं येणारच नव्हतो पण सहज मुलांची गाठ पडावी घ्यावी म्हणून इकडं आलो. काय दिला धर्मपीठवाल्यांनी न्याय. हे देहांत प्रायचित्त. देहांत प्रायचित्त म्हणजे आत्महत्या. मग तुमच्या मुलांचा छळ थांबेल. मग तुमच्या मुलांचा छळ थांबेल म्हणल्याच्या नंतर दुसरा दिवस उजळला. आत्महत्या कुणी करायची रात्रभर विचार दोघांचा सुरू झाला. रुक्मिणी आईसाहेब म्हणायच्या मी आत्महत्या करते. विठ्ठलपंत म्हणायचे हे पिता गेला तरी चालेल पण आईचं छत्र हरवलं नाही पाहिजे. त्यावेळेस रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितलं माझ्या तुमच्यापेक्षा सर्वात दोषी मी आहे. कारण मी या मुलांना 9 महिने 9 दिवस पोटात वागवलंय आणि माझ्यामुळे या मुलांना हा छळ सहन करावा लागतोय. मी आत्महत्या करणार. दिवस उगवला. शेवटी निर्णय झाला आपण दोघांनाही आत्महत्या मायबापू करायची. दुसऱ्या दिवशी आपल्या 4ही लेकरांना पुरणपोळीचा स्वयंपाक परत कधी आयुष्यात मिळेल असं सांगता येणार नाही. 5 वर्षाची चिमुकली होती आणि रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितलं हे मुक्ते आज आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे म्हणल्यावर बारक्या मुलांना आनंद वाटतो. हे सगळ्या गल्लीत सांगत होते आज आमच्यात पुरणपोळी होणार आहे. आज आमच्यात पुरणपोळी होणार आहे. आनंद वाटत होता. पण या 4ही मुलांना वाटत नव्हतं की आज पुरणपोळी आपल्यात कशासाठी. स्वयंपाक झाला. संध्याकाळची वेळ होती. जेवायला बसवलं. रुक्मिणी आईसाहेब त्या 5 वर्षाच्या मुलीच्या तोंडावरून हात फिरवून घास तोंडात भरवत होत्या. निवृत्ती दादाला सांगायचे दादा निवृत्ती सगळ्यात मोठा तू आहे. सगळ्यात मोठा तू आहे. तू वडिलांच्या प्रमाणे त्याच्यावर माया करायची. आईप्रमाणे त्यांच्यावर माया करायची. माझी मुक्ती हट्टी रे तिचा लाड पुरवायचा. हे 4ही भावंडांना कळत नव्हतं. मायबापू जेवण झाले. मुलं झोपले. रुक्मिणी आईसाहेब विठ्ठलपंत पाठीमाग उशाला बसलेत. मुलांचा चेहरा पाहायचे. तोंडावरून हात फिरवायचे मायबापू आणि हात फिरवून ओक्सा बोक्षी रुक्मिणी आईसाहेब रडायच्या. टाहो फोडायच्या. रात्रीची प्रहर झाली.
आणि एक चिठ्ठी लिहून ठेवली आणि चिठ्ठी ते निवृत्ती दादांच्या उशाला ठेवली. निवृत्ती, आज आम्ही या समाजानं तुमचा छळ थांबवावा म्हणून आम्ही आज देहांत प्रायचित्त करू. निघून गेले देहांत प्रायचित. सकाळ झाली आणि निवृत्ती दादांना ती चिठ्ठी पाहिली. पण 5 वर्षाची मुक्त आहे. तिने जर विचारले आई कुठे, बाबा कुठे, तिला काय उत्तर देणार? म्हणून निवृत्ती दादानं सोपान काकाला आणि ज्ञानेश्वरजी महाराजांना सांगितलं, ए मुक्ताला सांगू नका, आपले आई वडील कुठंतरी बाहेर गेलेत म्हणून आपण शोधण्याचं नाटक करू. मुक्ता उठल्याच्या नंतर विचारत होते, दादा सांग, आई कुठे, बाबा कुठे आहेत आपले? बघत होते. त्याच वेळेस पुन्हा काही कर्मकंडकांना सांगितलंय, संन्याशाच्या कारठ्यांनो, या आळंदीत पुन्हा आला कशाला? त्यावेळेस मात्र माझ्या निवृत्ती दादांचा राग अनावर झाला आणि निवृत्ती दादांना सांगितलं, अरे ज्यांना तुम्ही शिक्षा दिली आणि ज्या शिक्षामुळे आमचा छळ थांबणार होता, अजून रात्र ही उलटून गेली नाही. आमच्या आई वडिलांना तुमच्या सांगण्यावरून देहांत प्रायचित्त केलंय आणि तुमचा पुन्हा छळ सुरू झाला. अरे तुम्ही समाजात कसली कर्मकंटक माणसं जन्माला आला. एवढे सहन करणारे माझे ज्ञानेश्वरजी महाराज, ज्ञानदेव मनता माया गेली समूळ विलया. महाराज, एकदा या जगातून तुमचे माझे सगळ्यांचे आई वडील गेले ना, मायेचं क्षेत्र हरपल्या जातं मायबाप हो. म्हणून जोपर्यंत या जीवात देहात जीव आहे तोपर्यंत या धर्म मंडपात येण्याचं कार्य करायचं. आणि जेवढं आपल्याला वाटल ना, जेवढं आपल्या ताण आहे, जेवढे आपल्या ताकद आहे, तेवढं सर्वस्व पणाला या 7 दिवसात लावायचं. हे पंढरीतला पांडुरंग तुमच्या प्रपंचाची यशस्वी गाथा लिहिल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. या संतांना एवढा महाराज सहन त्रास करावा लागला. आज तुम्हाला का सांगावं लागलं मला? आज तर एक एकादशीच आहे, आज सोमवार आहे आणि आज संतांचा पण थोडी माहिती सांगितली पाहिजे. विठ्ठल पाहुण्या भक्तनाथ सोय देई आपली कांता दे. देवाला त्या घोड्या शंकराला काही कशी भक्ती करा, भक्ती केली त्याला काय कळत नाही. तो फक्त त्याला माहिती सगळं, त्याला सगळं कळतं, सगळ्यात तो हुशार आहे. त्याच्यासारखा हुशार होणे नाही. आपल्याला वाटेल आम्ही लय हुशार आहे, अजिबात डोक्यातूनच काढून टाका. त्याच्यासारखा चतुर महाराज होणे नाही. किती चतुर आहे महाराज तो? चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. महाराज हे झालं प्रमाण. पण ज्ञानेश्वर महाराजांचा याला काय पुरावा आहे? याला काय पुरावा तर पाहिजे ना. एका संतांचा असले की दुसऱ्या संतांचा पण पुरावा पाहिजे. त्याला ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक 10 वही क्रमांक 294. लिख के लेने का नहीं तर फिर बुलाने काच नाही. इधर 294 क्रमांकाची ओवी 10वा अध्याय. संन्यासी तो अहो निजनी चोरून नेली माझी भगिनी. एवढा चतुर आहे. देवान स्वतःची बहीण, मामा, देवान स्वतःची बहीण अर्जुनाला पळवून न्यायला लावली. म्हणताल मग तुम्ही त्यावेळेस बी महाराज पळवा, त्यावेळेस सुद्धा. आणि मग आता नाही म्हणत, त्यावेळीच सांगते. ऐका, म्हणजे का न्यायला लावले? ऐका, एकच बाजू ऐकायची नाही बरं का.
एकच बाजू ऐकायची नाही, नाही तर परत तुम्ही म्हणसाल महाराज कीर्तनात अशी म्हणली. हा म्हणजे ते बी तिकडे चालू आहे. पहिलीच वेळ म्हणजे माझी अशी. हा असं द्या. चला थोडस समजून घ्या बरं का. मी आपला अडाणी माणूस आहे, कुठं शिकलो बिकलो नाही बरं का. विठ्ठल देवाला असं का करावं लागलं? कारण बलराम दादानं अगोदर सुभद्रेच का द्रुपदीच तुम्हाला माहिती, सुभद्रेचं लग्न अगोदर दुर्योधनाबरोबर ठरवलं होतं. आणि दुर्योधनाबरोबर लग्न ठरवल्याच्या नंतर युद्धात दुर्योधन 3 वर्षानं मरणार होता. आणि 3 वर्षानं मरल्याच्या नंतर विटेवरचा मालक आपल्या बहिणीचं कपाळ पांढरं पाहू शकला नसता, म्हणून देवाला एवढा चतुरपणा करावा लागला. अर्जुन म्हणला, ए देवा, मी अजून सुभद्रेला पाहिलंच नाही, काळजी करू नको. मी अजून सुभद्रेला पाहिलं नाही, मी कधी तिला बघितलं नाही, मी कधी तिला मिस कॉल म्हणजे मी आपला म्हणतोय बरं का, तबा काय फोन नव्हता. म्हणले मी पाहिलं नाही, बघितलं नाही, मी ओळखणार कशी? देव म्हणला चतुरा तो शिरोमणी बर का. हा देव म्हणला तू काळजी करू नको, फक्त भगवी कपडे घाल. काय घाल? भगवी कपडे घाल. आणि भगवी कपडे घालून देवळाच्या बाहेर बस. संन्यासी कुणाला बी म्हणायचं नाही बरं का. संन्यासी कुणाला बी म्हणायचं नाही. जो भगवी कपडे घालतो तो संन्यासी असतो असं नाही. संन्यासीची जर खरी व्याख्या, आतापर्यंत एक संन्यासी झालाय म्हणजे असे 6 संन्यासी इथं, त्यातला एक संन्यासी जर खरंच ओळखायचा असेल तर चैत्राच्या महिन्यात गुलाबाचं फुल पात्र्याच्या पानावर 8 दिवस वाळायला ठेवायचं. आणि तो संन्यासी दारात आला आणि त्याच्यात जर आला आणि त्याच्या हातात ते वाळलेलं गुलाबाचं फुल द्यायचं, त्याला मूठ झाकायला लावायची आणि परत उघडायला लावायची. जर ते फुल पूर्वरत टवटवीत झालं तर म्हणायचं खरा संन्यासी आहे, नाही तर कुठंतरी माती खाल्ली म्हणायचं. विठ्ठल देवळाच्या बाहेर बसायचे म्हणले. इकडे गावात आला, देवाने सांगितलं तरुण मुलींना, देवळाच्या बाहेर एक साधू बसलाय, संन्यासी बसलाय, त्याला तरुण मुलीने स्वयंपाक केलेला आवडतो म्हणल्याच्या नंतर मुलींना काय रंगीबेरंगी पाट्या सगळ्या दुरड्या बिरड्या केल्या आणि सुभद्रेला सांगितलं तुझी जशी आहे तशीच नाही, जशी तशी नाही म्हणल्याच्या नंतर नेली. आणि नेल्याच्या नंतर बाकीच्या मुलींना सांगितलं आता तुम्ही जावा, मला हे जेवायला वाढेल. आता हे जेवायला आलता का? तिथं नाही आला जेवायला. मग सुभद्रेनं जेवायला वाढायचं निमित्त केलं. हे दोघं गेले. अर्जुनानं सुभद्रे बरोबर लग्न लावलं. ही बातमी दुर्योधनाला कळाली. दुर्योधन शस्त्र घेऊन निघाला आणि शस्त्र घेऊन निघाल्याच्या नंतर हा आडवा झाला. कोण? विटेवरचा मालक आडवा झाला. त्यांनी भल्या भल्यांना आडवं केले. ऐका, आडवा झाला आणि म्हणला कुठं चाललाय? अरे ज्या मुली बरोबर बलराम दादानं माझं लग्न ठरवलं होतं त्या मुलीला संन्यासी पळवून घेऊन गेला, आता मी त्याला ठेवणार नाही. दुर्योधनाला देव म्हणला काळजी करू नको. अर्जुनानं त्याला कधीच मारलं आणि अर्जुनानं लग्न त्या सुभद्रे संगती करून टाकलं. म्हणला मुलगी आपल्याच घरात आली, भांडणाचं काय काढू? आलं का लक्षात? म्हणजे त्याला एवढा चतुरपणा त्याने केला. हे फक्त बहिणीच्या कुंकासाठी चतुरपणा करावा लागला. देव चतुर 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 जाणून अंतर्वर्तसे, जाणून अंतर्वर्तसे वर्तसे, जाणून अंतर्वर्तसे वर्तसे. देव चतुर चतुर वर्तसे, जाणून अंतर्वर्तसे वर्तसे, जाणून अंतर्वर्तसे. देव एवढा चतुर आहे की न बोलता सगळं करतो. त्याला त्याच्यासारखा हुशार होणे नाही. त्याला तुम्हाला वाटत असेल तो सगळा त्याच्यासारखा नाटककार कोणी होणे नाही बरं का. त्याच्यासारखा चित्रकार होणे नाही, त्याच्यासारखा चित्रकार होणे नाही, त्याच्यासारखा नाटककार होणे नाही. देवाला पत्न्या किती?
पहिलं 16 तिरी एक बसविले नगर देवा तिरी बसविले नगर नाव पंढरपूर नाव पंढरपूर रे चार भुजाचे पाहिला 16,000 रे पाहिला 16,000 रे नाचत जाऊ त्याच्या गावार खेळ्या चुकले इलवीचा बारे नाचत जाऊ त्याच्या गावार खेळ्या चुकले इलवीचा बारे नाचत जाऊ त्याच्या गावावर खेळ्या चुकले इलवीचा बारे नाचत जाऊ त्याच्या गावावर खेळ्या चुकले इलवीचा बारे 16,100 नाट मामा चांगलं प्रमाण दिलं बर का जाग्यावर दिलं ऐका 1608 राजा श्रीकृष्णा 80 शस्त्र कामिनी राजा रावणा 1 कोटी भार्या राजा चित्रकेतू 703 राजा दशरथा पहिल्या राजांना बायका होत्या बर का आता नाही तू मामा आता एक एकच नको होते विठ्ठल टाळी माराराव जोरात जाग्यावर ऐका तो का म्हणे नटधारी भोग लगेच एकीची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला हे असो विश्वला म्हणून म्हणलं ईडीचं ऑफिस बसल्यावर थोडस आपण लाईन मध्ये चालावं लागतं महाराज नाही जाऊ द्या ना काय बोलू हिता आपल्या परिसरात करणं सोपं आहे ह्यांच्या इकडं याला बी माहिती पांडुरंग महाराजांना लय अवघड असतं लय अवघड खालून बसल्या की लगेच महाराज लगेच म्हणते उरागत घ्या लगेच पण पांडुरंगाच्या कृपेने वर्षातून 5-6 वेळा का होईना आपण जातो बरं का मी विठ्ठल म्हणजे त्याच्यासारखा महाराज चतुर राहतो शिरोमणी इथून आपण लांब गेलतो बर का ऐका मी जाग्यावर येणार आहे बर का म्हणजे लय लांब गेल्यावर जरा आखळायला मग परत 11 वाजायचे 11च टाइम घेईन आपलं तो एवढा हुशार आहे तो फक्त भक्ती केल्याच्या नंतर देतो मला हे तुम्हाला मुद्दा सांगायचा आहे भक्ती केल्याच्या नंतर तो कुठल्या जातीचा आहे धर्माचा आहे कुठल्या कुळातला आहे अजिबात विचार करत नाहीये पण विचार करत नाही पण एक जणाला चांगली सर्व्हिस देऊन टाकली रोज काय करायचा तो भोळा आहे शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय आज सोमवार आहे म्हणून बरं का ऐका आणि मग एवढा तो भोळा आहे त्याने एक जणाला सर्व्हिस लावली रोज चिताभस्म नेऊन द्यायचा काय करायचा चिताभस्म नेऊन द्यायचा आणि त्यावेळेस मग चिताभस्म रोज 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 तेच काम म्हणल्यावर माणूस कटळत ना आता आपण एक कटळत नाही रोज कीर्तन असले तरी कटळत नाही का कटळत नाही मामा बुक्का लागतो म्हणजे रोज कटाळा यायला लागला कटाळा यायला लागल्याच्या नारद जे दिसले नारदजी दिसल्या म्हणजे आता कुठाला कुणाला हुडकायची गरज नाही नारदजींच्या डोक्यावर हात ठेवायचा नारदजींचा भस्म करायचा आणि शिवजींना चिताभस्म निघून द्यायची नारद म्हणले अरे जर माझ्या डोक्यावर चिताभस्म हात ठेवला आणि माझा जर भस्म झाला तर मी कळी कुठं लावणार पहिले नारद चांगल्या कळी लावायची कधीचे पहिले नारद चांगल्या कळी करायची सवती भांडणं लावायचे पहिले नारद पोराबेनिशी 12चा अभंग रविवारचा अभंग शामगावकर अप्पांची मालिका आहे त्याच्यात बघा गंगा गौरी दोघीशी भांडवी संब्याशी धाडले राहणारी खेळ खेळी परी डाईच न सापडे
तो एक खेळिया शहाणा रे, खेळिया माझी हनम्या शहाणा, न पडे काम व्यासनी रे, कामची नाही ते क्रोधची कैसा ते कैशी भांडण रे, रामागड्याची मोठी आवडी म्हणून लंके पिणे रे, म्हणून लंके पिणे रे, एक खेळ तुझं सांगितले आईसे चालून खेळ खेळी रे. म्हणजे नारद सवतींची पण भांडणं लावायचा. म्हणले नारद म्हणले अरे मी तिन्ही ताळाचं गमन करणार, भांडणं कुणाची लावणार, पण चांगल्यासाठी लावायचे. पहिला नारद सांगतोय आताच नाही ऐका. आणि मग नारद म्हणले ह्या शिवजींना काय कळत नाही. आणि मग नारदजी शिवजींकडे पळत गेले आणि शिवजींना सांगितलं तुम्हाला काय समजतं का. म्हणले कोणाला बी काय वर देऊन टाकता. आता तो भस्मासूर माझ्या पाठीमागे लागलाय. भस्मासूर प्रगट हो म्हणलं की भस्मासूर उठलाच आला की म्हणले भस्मासुरानं लगेच या दोघांना तर पाहिलंच, पण जवळ पार्वती आई साहेब होते. पार्वती आई साहेबांना पाहिल्याच्या नंतर भस्मासुराचे डोळे फिरले. म्हणजे या लोकांना दिलं तरी सांभाळता येत नाही, मग सांभाळता आलं पाहिजे, पण याला सांभाळता आलं नाही. मी देवाधिकाचं सांगतोय बरं का, पांडुरंगाच्या कुणाच्या अन्यायाने म्हणजे बोलत नाही, नारदाच्या गादीवर बरं का, हे एक भाग आहे बरं का गुरुजी ऐका. आणि मग तुम्हाला समजत नाही म्हणल्याच्या नंतर शिवजींना आणि नारदजींना पाहिलं. शिवजींच्या बाजूला पार्वती आई साहेब बसल्या होत्या आणि पार्वती आई साहेब बसल्याच्या नंतर याचे डोळे फिरले. हे आता म्हणले दोघांच्या बी म्हणले आता डोक्यावर हात ठेवायचा, दोघांच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि पार्वती आई साहेबांबरोबर लग्न लावायचं. आता लावायचं म्हणल्याच्या नंतर शिवजींना प्रश्न पडला, आता हा काय आपल्याला वरणार नाही. नारदजींनी सांगितलं पळा म्हणले. आता कुठं म्हणलं हेड ऑफिसला. हेड ऑफिसला जायचं म्हणजे कुठे बी काही गडबड होऊन दे महाराज, पण हेड ऑफिस कुठे आहे आपलं गोविंद बाग. हेड ऑफिसला जायचं म्हणले हेड ऑफिसला श्री हरी विष्णूंकडे जायचं. श्री हरी विष्णूंकडे गेले आणि श्री हरी विष्णूंना सांगितलं की आमच्या पाठीमागे भस्मासूर लागलाय, आमच्या डोक्यावरती हात ठेवणार आहे, आमचा भस्म होणार आणि पार्वती आई साहेबांना तो लग्न करणार आणि घेऊन जाणार. देव येते. श्री हरी विष्णूने सांगितलं मला द्यायची माहिती आणि घ्यायची माहिती, काळजी करू नका. भस्मासूर येऊस तर सुंदर मोहिनीचं रूप धारण केलं. इतकं सुंदर मोहिनीचं रूप धारण केलं आणि मोहिनीचं रूप धारण केल्याच्या नंतर भस्मासुरानं त्या मोहिनीतल्या श्रीहरी विष्णूंना मोहिनीतल्या रूपात पाहिल्याच्या नंतर पार्वती आई साहेबांना विसरून गेला आणि मोहिनीलाच म्हणतो कोण भस्मासूर माझ्याशी लग्न करावं लागेल. मोहिनी रूपातले श्रीहरी विष्णू म्हणले लगेच लग्न करणार. आता लगेच एवढी सुंदर मुलगी जर लगेच लग्नाला होकार देते म्हणल्या हे नाचायला लागलं. पण मोहिनी रूपातल्या श्रीहरी विष्णूंनी सांगितलं की लग्न करायच्या अगोदर आमच्या कुलदैवताची एक आट आहे, म्हणजे त्याला नवस पूर्ण करावा लागतो. त्या मंदिर देवी समोर डान्स करावा लागतो. काय करावा लागतो? डान्स. नृत्य आता आहे, नृत्य नाही, नृत्य सुशिक्षित शब्द आला. डान्स म्हणल्यावर थोडं लगेच कळतं. सुशिक्षित ना पहिलीच नाचायची पद्धत आहे लग्नाच्या आधीची. आता उग हे माणूस म्हणतो आम्ही सुशिक्षित आहे नामकन तमकन. पहिलीच जुनी पद्धत आहे, सगळं जुनच आहे. तुम्हाला सांगू का विद्वान किती लोक होती ती माद्रे आणि कोणती आई साहेब आणि माद्रे आई साहेब या दोघींची सवत आहे धात्री. या धात्री दाशी नाव आहे, धात्री दाशिया. ह्या दाशी किती विद्वान होती महाराज सांगू तुम्हाला. 3 दिवसाचा गर्भ ज्या मुलीच्या उदरात आहे तिला मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे सांगत होती. किती दिवसाचा? 3 दिवसाचा. आता विद्वान लोक किती दिवसांना सांगतात? 3. हुशार खूप. डेंचांगडी चांगडी चांगडी म्हणजे विद्वान महाराज जुनीच लोक आहेत. म्हणले नाचावं लागन, नृत्य करायचं म्हणले एवढंच करायचंय ना म्हणले ठीक आहे नाचतो तर नाचतो. नाचायला सुरुवात केली. श्रीहरी विष्णू मोहिनी रूपातले इथपर्यंत हात घ्यायचे आणि डोक्यावर हात घेतला की ह्यो सावध व्हायचं. पण शेवटी याला फसवला, डोक्यावर हात ठेवला आणि भस्मासुराचा
मोहिनीच्या संगे भस्मासूर मेला, वाली गेला रामबाने. म्हणजे मोहिनीच्या म्हणजे हे मायेत फार अवघड गणित आहेत बर का महाराज. नारद चाळा चुकला कशाचा? भजनाचा. स्वर्गात अजून एक अप्सरा डान्स म्हणजे नृत्य करताना ताल चुकली. कशामुळे ताल चुकली? मैरक नावाची मदिरा प्राशन केलती आणि इंद्राच्या दरबारात नृत्य करत होती. म्हणून मला थोडासा मग असं वाटतं जरा प्रमाण मालिकेतली गात्यातली असल्या मजा येते. शामगावकर अप्पांच्या मालिकेत 10 बंगट फुटल सगळे कुठं पाठीमाग नामदेवरायांचा गौरव आहे बर का. विठ्ठल या शब्दातून शाप दिल्याच्या नंतर मुक्त झाली. पण कधी झाली? उशाप मागितला. आणि उशाप कधी मागितला? ऐका, उशाप मागितल्याच्या नंतर